आज मी तुम्हाला झटपट असं सूप बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली आणि 1 चमचा बटर घेतलेला आहे। आणि बटर काय करायचं आपण पूर्ण वितळून देऊया। त्याच्यात बघा 3 लसणाच्या पाकळ्या मी असे बारीक एकदम कट करून घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये अर्धा इंच आलं आणि थोडीशी एकदम हिरवी मिरची आहे, मीडियम आकाराचा एक कांदा। तर 1 मिनिटभर आपण ह्याला चांगलं परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये फ्रेश मका घेतलेली आहे 3 चमचे, अर्धी शिमला मिरची घेतलेली एकदम बारीक कट करून घेतलेली आहे, ही कोबी घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 3 परसबी एकदम बारीक कापून घेतलेले आहेत। ही वाटाणे घेतलेले आहेत, हे फ्रोझन वाटाणे आहेत आणि छोट्या आकाराचे एक गाजर घेतलेले आहे, ती पण असं बारीक कापून घेतले आहे। हे सगळं टाकून घेऊया। तर ह्याला काय करायचं माहिती का, 1-2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊया। आता तुम्हाला किती सूप पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। आपण अजून थोडंसं यात पाणी टाकूया। अर्ध्या ग्लासाला बी थोडंसं कमी असं मी पाणी टाकलेलं आहे। ह्याच्यावर काय करायचं आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचे। आपलं सूप शिजतंय तोपर्यंत बघा ह्याच्यामध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि चांगलं कालवून घ्यायचं। 5 ते 7 मिनिटं झाले होते बघा, आपण झाकण ठेवलं तर मस्त असं बघा उकळलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकणारे बघा मिरी पावडर, 1-2 ते 3 मिनिटं चांगलं उकळून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकणारे एवढी साखर। आता आपण हे पाणी टाकून घेऊया, थोडं थोडं वाटायचं बघा, असं उकळलेलं आहे ना, ते अर्ध ओतले बघा ना, अर्ध ठेवलेलं आहे। आता हे चांगलं आपण उकळून देऊया। मस्त असं बघा परत मी शिजवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत जरूर करून बघा।